कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, चल जेवून घे पटकन, चल। नाही आशू, मला भूक नाही आहे। अगं असं कसं चालेल? जेवली नाहीस तर काहीच करू शकणार नाहीस। चल पटकन। नको आशू, खरंच इच्छा नाही आहे। तुला आठवतंय तू मला एकदा म्हटली होतीस की अन्नावर राग काढू नये, कारण बऱ्याच लोकांना तेही मिळत नाही। मग आता तू तेच करतेस। चल पटकन जेवून घे, ये। शिवा, शांत हो, आजचीच रात्र आहे फक्त। अगं सॉरी आशू, अगं मला नाही कळते मी तुझी माफी कशी मागू। खरंच सॉरी। अरे मला नव्हतं वाटलं की मी परत या जेलमध्ये येईन आणि आले तर आले तुला पण घेऊन आले। शिवा, यात चूक तुझी नाहीये काहीच। आधी जेव्हा तू जेलमध्ये आली होतीस तेव्हा तुझी काही चूक नव्हती आणि आत्ताही नाहीये। आणि तू काळजी करूच नकोस, आपण दोघं आहोत तिथे। आपल्याला एकमेकांची सोबत आहे, त्यामुळे आपण अजूनच ताकदवान आहोत, पॉवरफुल होतो आपण। काहीच काळजी करू नको। चल चल पटकन जेवून घे, ये पटकन ये। बस आशू, इथे, बस। आशू मला खरंच इच्छा नाही आहे। आजी आई यांनी खाल्लं असेल का? आजी आणि आईची काळजी नको करूस ग। हे बघ, आई आहे ना, आई ती आजीला उपाशी पोटी झोपूच देणार नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात। तू जेवून घे। तुला इच्छा नसेल तर मी भरवू का? आशू, हे घे। हा घास आजीचा। आता हा घास सासूबाईंचा। हे सीताईचा घास आहे, हा नाही म्हणायचं नाही। आशू, आता कसं? बरोबर म्हणतोस मला। अगं मला ही भीती वाटली ना, पण शिवा, मी तुला आयुष्यात एवढं खचलेलं कधीच बघितलं नाही। तू नेहमी सगळ्यांना आधार देतेस ग, पण तुला असं बघून मला खूप वाईट वाटलं। तू खंबीर राहिलीस तर आम्ही राहू ना। मी आहे खंबीर। आहेस ना? नाही घे, बाऊंचा घास, अरे बाऊंचा घास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।